नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. विख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या जादुई सुरांनी महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला. रामटेक गड किल्ल्याच्या पायथ्याशी भक्तिगीत, भजन, गाजलेली चित्रपट गाणी, गझल त्यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. हजारोच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोते आणि मनाला भिडणारा सुमधुर स्वर अशी साध प्रतिसादाची मैफिल रामटेककरांनी अनुभवली. सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रामटेक येथील नेहरू मैदानावर 5 दिवस महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ काल करण्यात आला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी रामायणावर आधारित नृत्यनाटिकेचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आवाजाचे जादूगर सुरेश वाडकर यांची गाणी श्रोतांच्या हृदयाला भिडली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाणी गायली. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. हिंदी मराठीच नव्हे तर भोजपुरी, सिंधी आणि कोकणी भाषांमध्येही त्यांनी अनेक गाणी गायली आहे. आज त्यांच्या याच गाण्यांना पुन्हा एकदा नेहरू मैदानावरील श्रोत्यांची वाहवा मिळाली. नेहरू मैदानावर त्यांनी सादर केलेल्या मेघा रे मेघा, ए जिंदगी गले लगाले यांसारख्या त्यांच्या गाण्यांनी रसिकांचे मन जिंकून घेतली. प्रेम रोग सदमा या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांवर अक्षरशः गारुड केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी गुरुवंदना देखील गायली होती. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आपला देश हा आता अमृत काळातून जात आहे. 2023 ते 2047 दरम्यानचा 2035चा काळ हा देशाची दिशा ठरविणारा असेल. 2035 पर्यंत देशातील तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. त्यामुळे अमृत काळात देशाच्या विकासासाठी युवकांची भूमिका मोलाची राहणार असल्याचे प्रतिपादन नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे मनी बी इन्स्टिट्यूट मार्फत अमृतकाळ आणि गुंतवणुकीवर आधारित चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला पहिल्या समारोपीय सत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले, तर दुसऱ्या सत्रात फडणवीस बोलत होते. मनी बी इन्स्टिट्यूटच्या संयोजिका शिवानी दानी, आशुतोष वखरे, स्टॉक मार्केट तज्ज्ञ SP तुलसियन प्रामुख्याने उपस्थित होते. अमृत काळातील भारत कसा असेल तसेच गुंतवणुकीचे विविध मार्ग या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा समारोप झाला. उपमुख्यमंत्री समारोप प्रसंगी म्हणाले की जगातील वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 5 वर्षात भारताला पहिल्या 3 अर्थव्यवस्थेत आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. अमृत काळात हा संकल्प महत्त्वपूर्ण आहे. या अमृत काळात सन 2035 पर्यंतचा टप्पा तरुणाईचा आहे. त्यामुळे या काळात स्वप्नपूर्तीसाठी देशाचा युवा वर्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. एकीकडे अयोध्येच्या श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातील मंदिरांची स्वच्छता आणि सजावट केली जात आहे. तोच नागपूर जिल्ह्याच्या रामटेकमध्ये या संधीचा फायदा घेत चोरांनी मंदिरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील रहिवासी धनंजय तरारे राहणारा शीतलवाडी यांच्या घरी दुर्गा देवीचे मंदिर आहे. दुर्गा मातेचे मंदिर असल्याने दिवसभर भाविक दर्शनाला येतात, पण शनिवारी रात्रीला त्यांनी मंदिर बंद केले असता मंदिराच्या गेटचे लॉक तोडून चोरांनी दुर्गा देवीच्या कानातील 6 ग्रामचे कर्णफूल, गळ्यातील 3 ग्रामची काळी पोत, नाकातील नथनी व 15 ग्रामचे मंगळसूत्र चोरांनी लंपास केले. या घटनेत किमान 2 लाख रुपयांच्या किमतीचा माल लंपास करण्यात आला. पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी सक्षम पंचनामा केला, पण अजूनपर्यंत FIR दाखल केली नाही. या घटनेत चोरी झालेल्या मालाचे बिल दाखवा तेव्हाच आम्ही FIR दाखल करू अशा प्रकारची भूमिका रामटेक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेत तात्काळ FIR दाखल करून चोरांचा सुगावा लावावा अशा प्रकारची मागणी तरारे कुटुंबांनी केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पंतांनी राम नाम अक्षरे साकार करण्याचा विश्वविक्रम केला गेला.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने चांदा क्लब मैदानावर यासाठीचा प्रयत्न केला गेला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाने यासाठी सर्व निकषांची तपासणी केली. शहरातील रामभक्त व नागरिकांना हा विश्वविक्रम अचूकतेने करता यावा यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले. यात ठराविक वेळेत या पंत्या प्रज्वलित करण्यासाठी विशेष काळजी काय घ्यावी याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले. सियावर रामचंद्र की जय ही अक्षरे 35,000 प्रज्वलित पंत्यांद्वारे साकारून केला जाणारा विश्वविक्रम लक्षवेधी ठरला आहे. विक्रमाबाबतची अधिकृत घोषणा काही तासात केली जाणार. याच मैदानावर 21 आणि 22 जानेवारी या कालावधीत पुनीत इरसार यांचे महारामायण नाट्य व महिला तबला वादक अनुराधा पाल यांच्या सादरीकरणाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. की जेव्हा तुम्हाला सोयीचं होईल तेव्हा अयोध्येला प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला नक्की या. असा हा सगळा राममय वातावरणात रंगलेला सोहळा आणि विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम चालले आहेत. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांच्या मनात बसलेला राम सगळ्यांना दिसतो आणि 500 वर्षाच्या या प्रदीर्घ लढ्यानंतर ही जी एक आपल्याला यश मिळालेलं आहे, हे जे मंदिर आता उभं होत आहे, हे सगळ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542 7387775157. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605245080. लँडलाईन नंबर 071225677474.